पुनरुत्थित प्रभू येशूच्या जिवंत नावामध्ये मी पास्टर प्रशांत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या नवीन डिवोशनमध्ये स्वागत करत आहे. आजच्या डिवोशनचं शीर्षक आहे आध्यात्मिक कुष्ठरोग, आत्म्याची हरवलेली संवेदना. तर चला आजच्या डिवोशनला सुरुवात करूया. कल्पना करा, तुम्ही रात्रीच्या वेळी गाढ झोपेत आहात. तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात वाळवी लागली आहे. ती वाळवी कोणताही आवाज करत नाही, ती घर पेटवत नाही, भिंती पाडत नाही. ती फक्त आतून लाकूड कुरतडत राहते. बाहेरून तुमचे घर मजबूत, सुंदर आणि सुरक्षित दिसते, पण आतून ते पोकळ होत चाललेले असते. आणि एक दिवस साधा धक्का लागला तरी संपूर्ण वास्तू कोसळून पडते. प्रियजनांनो, अनेक जीवनांची हीच अवस्था आहे. चेहऱ्यावर हास्य आहे, पण आत्म्यात पोकळीक आहे. बाहेरून यश आहे, पण आतून शांती नाही. लोकांच्या नजरेत सर्व ठीक दिसते, पण देवाच्या नजरेत सर्व तुटलेले असते. काही लोक पापामुळे अचानक पडत नाही, तर ते हळूहळू आतून कोसळत असतात. कुष्ठरोग इस्रायल लोकांसाठी असाच एक अदृश्य आणि भयानक शत्रू होता. आज आपण शरीराच्या रोगाबद्दल नाही, तर आत्म्याच्या रोगाबद्दल बोलणार आहोत. आपण बोलत आहोत आध्यात्मिक कुष्ठरोगाबद्दल. कुष्ठरोग केवळ त्वचा नव्हे, तर संवेदनाचा अंत असतो. पवित्र शास्त्रातील लेवियाच्या पुस्तकाच्या 13 आणि 14 अध्यायामध्ये परमेश्वराने कुष्ठरोगाबद्दल सविस्तर सूचना दिल्या आहेत. कारण कुष्ठरोग हे पापाचे एक भयंकर अदृश्य प्रतीक आहे. त्याची सुरुवात मोठ्या जखमेने होत नाही, तर एक छोटासा डाग, एक फिकट खून, त्वचेचा बधीर भाग, लहानसा बदल, पण आतून सुरू झालेला विनाश यातून झालेला असतो. पाप कधीही मोठ्या आवाजात येत नाही, ते शांतपणे घर करते. कुष्ठरोगाचे सर्वात भयंकर वैशिष्ट्य म्हणजे तो वेदना देत नाही. तो वेदनाची जाणीवच नष्ट करतो. हात जळतो पण समजत नाही, जखम होते पण कळत नाही. आज अनेक आत्म्यांची हीच अवस्था होऊन चुकलेली आहे. शरीरासाठी लोक डॉक्टर शोधतात, पण आत्म्यासाठी कोणी पश्चाताप शोधत नाही. लोक हात सॅनिटाईज करतात, पण हृदय स्वच्छ करत नाही. लोकांना समाजासमोर बदनाम होण्याची भीती आहे, पण देवासमोर उघडे पडण्याची भीती नाही. आणि म्हणून पापाचा प्रवास 3 टप्प्यामध्ये सुरू होतो. पहिली पायरी, आणि ती आहे तडजोड. आम्हाला वाटतं थोडं खोटं बोललो तर काय होतं, थोडं चुकीचं केलं तर चालतं. मोठे पतन एका छोट्या तडजोडीपासून नेहमी सुरू होत असते. दुसरी पायरी बधिरता. वारंवार पाप केल्यावर विवेक बुद्धी कमजोर होते, ज्यामुळे कधी काळी अश्रू यायचे, आज त्यावर हसू येतं. ज्याची पूर्वी भीती वाटायची, आज त्यालाच स्टेटस म्हणून ओळखलं जातं. तिसरी पायरी सत्य जड वाटणे. प्रार्थना कंटाळवाणी वाटते, वचन बोचू लागते, मंदिरात देवाच्या सहवासात बसणे जड वाटू लागते, पश्चाताप अपमानासारखा वाटू लागतो. जेव्हा मनुष्याला पाप हलके वाटते, तेव्हा विसरू नका, न्याय जवळ आलेला असतो. आज फक्त फसवणूक सामान्य झाली आहे, द्वेष मनोरंजन झाले आहे, वासना संस्कृती झाली आहे. यालाच म्हणतात आत्म्याची हरवलेली संवेदना. पाप नेहमी वेगळं करतं. लेवियाच्या पुस्तकामध्ये कुष्ठरोग याला छावणी बाहेर ठेवण्यात येत असे. हे देवाच्या पवित्रतेचं चिन्ह होतं. पाप नेहमी माणसाला दूर नेतं, देवापासून दूर, शांतीपासून दूर, खऱ्या आनंदापासून दूर, पवित्र सहभागितेपासून दूर. आज अनेक लोक फोटोमध्ये हसताना दिसतात, पण आपणास ठाऊक आहे का, ते आत्म्यामध्ये एकटे आहेत. बाहेरून यशस्वी दिसतात, पण आतून रिकामी आहेत. बाहेरून प्रसिद्ध दिसतात, पण आतून तुटलेले आहेत. खऱ्या अर्थाने देवाशिवाय ते एकटे आहेत.
पण असं असताना देखील हे लक्षात घ्या, येशूचा एक स्पर्श सर्व काही बदलतो. मत्तई 8:2 आणि 3 मध्ये एक कुष्ठरोगी येशूकडे येतो आणि म्हणतो, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. येशूने काय केलं? त्याने त्याला स्पर्श केला. ज्याला समाजाने नाकारले होते त्याला येशूने स्पर्श केला. ज्याला नियमशास्त्राने दूर ठेवले होते त्याला कृपेने जवळ घेतले. ज्याला जगाने अशुद्ध म्हटले होते त्याला येशूने शुद्ध केले. यातून हे विसरू नका की पाप इतके शक्तिशाली नाही की ते कृपेवर विजय मिळवेल. अशुद्धता येशूकडे गेली नाही तर येशूची पवित्रता त्या मनुष्यात गेली. हे लक्षात ठेवा. कोणताही डाग इतका खोल नाही की देवाचा अनुग्रह तिकडे पोहोचू शकत नाही. कोणतंही हृदय इतके कठीण नाही की येशू ते बदलू शकत नाही. सर्वात मोठा चमत्कार त्वचा बरे होणे नाही तर हृदय बरं होणं आहे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारू, माझ्या आत्म्याची संवेदना जिवंत आहे काय? की मीही माझी आत्मिक संवेदना गमावलेली आहे? मला पापाची खंत वाटते का की मी त्याच्याशी मैत्री केली आहे? मला प्रार्थना आकर्षित करते का की जगच मला मोहित करत आहे? जोपर्यंत तुम्हाला पापाची जाणीव होत आहे तोपर्यंत कृपेचे दार उघडे आहे. कारण ज्या दिवशी जाणीव संपते त्या दिवशी आध्यात्मिक मृत्यू सुरू झालेला आहे. हे कधीही विसरू नका. येशूची हाक अजूनही येत आहे. येशू अजूनही हाक मारत आहे आणि तो म्हणत आहे, परत या. उशीर होण्यापूर्वी परत या. जखम वाढण्यापूर्वी परत या. संवेदना संपण्यापूर्वी परत या. जे लोक देवाकडे परत फिरतात त्यांचे कालचे डाग उद्याची साक्ष बनते. तर चला आपण विश्वासाने प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणू, हे सर्व समर्थ देवा, आज आम्ही तुझ्या समोर नम्र होतो. आमच्या हृदयातील बधीरपणा, आध्यात्मिक कुष्ठरोग तू काढून टाक. आमच्या आत्म्याची हरवलेली संवेदना पुन्हा जागृत कर. जिथे विवेक मरत आहे तिथे जीवन दे. जिथे पाप वाढले आहे तिथे कृपा वाहू दे. जर आमच्या जीवनात पापाचे छोटे डाग असतील तर तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या रक्ताने आम्हाला शुद्ध कर. आम्हाला लोकांसमोर सुंदर चेहरा नको आहे तर तुझ्या नजरेत शुद्ध हृदय दे. आमचा ताबा घे. आम्हाला पवित्रतेत चालव आणि पुन्हा आम्हास जीवित कर. येशूच्या जिवंत नावामध्ये आमेन, आमेन, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. थँक यू सो मच.